हॅलो, नमस्कार. तुमचं परत एकदा आपल्या व्लॉगमध्ये खूप 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 स्वागत करते. तर हे आहे सोनचाफ्याचं झाड, ज्याला काल एक कळी आलेली आणि आज सकाळी सकाळी मी ते उमललं का नाही ते बघण्यासाठी गेले. आणि स्वयंपाक वगैरे घरचं सगळं काम आवरल्याच्या नंतर शेजारच्या काकांचा 50वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मग त्यांनी मला रांगोळी काढण्यासाठी बोलावलं होतं. तर त्यासाठी मी रांगोळी काढायला इथे निघाले आणि सोबत अनिशाही होती. माझी 15 मिनटाची रांगोळी अनिशा असल्यामुळे मला अर्धा तास लागला ती काढायला. पण ठीक आहे, त्यामुळे मी लवकर घेतली होती काढायला, कारण मला माहीत होतं मी काढायला गेली की अनिशासोबत येणार माझ्या मदतीला. म्हणून मी रांगोळी काढायला स्टार्ट केलं. पहिलं तर मी पूर्ण सर्कल ड्रॉ केले. जेवढ्या आकाराची मला रांगोळी काढायची होती तेवढे मी पूर्ण सर्कल ड्रॉ केले. आणि छोटीशी काढायची होती रांगोळी, जागा पण एवढी म्हणजे खडबडीत आहे, त्यामुळे छोटी पण छान अशी रांगोळी काढायची होती आणि पटकन काढायची होती. पाहुणे पण येणार होते म्हणून पटापट रांगोळी काढायला घेतली. आणि गेटवरच आहे रांगोळी, त्यामुळे क्लासमध्ये ट्युशनसाठी येणारे जाणारे जे मुलं असतात त्यांना घ्यायला त्यांच्या मम्मीज आल्या होत्या. तर त्या सगळ्यांना बोलत बोलत मी इथं रांगोळी काढायला सुरुवात केली. आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा. तर मी माझी रांगोळी इथे कंप्लीट करून घेते, तर स्टे ट्यून. तर तुम्ही बघू शकता इथे मी जेवढे कलर होते तेवढ्यामध्ये रांगोळी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला आणि मध्ये पूर्ण जे आहे डिझाईन काढली आणि डॉट्स दिले. नंतर साईडने मी हा कलर बॉर्डरला मारला आणि नंतर मला मध्ये काय लिहावं हे सुचत नव्हतं. तर बड्डे होता, बड्डेनिमित्त रांगोळी होती, तर एवढं मोठं हॅपी बड्डे त्याच्यामध्ये बसलं नसतं, म्हणून मी सुस्वागतम असं लिहिण्याचं तिथं ठरवलं. येणारे जे गेस्ट आहेत त्यांना रांगोळी बघून थोडंसं छान वाटावं म्हणून मी तिथं सुस्वागतम असं लिहिलं. रांगोळी हा आपल्या पूर्ण कार्यक्रमाचा किंवा कसलाही फंक्शन असो, एक असा भाग आहे की जिथे रांगोळी काढलेली असेल तिथूनच पूर्ण फंक्शनची शोभा वाढली जाते. आणि आपण जे त्याच्यामध्ये कलर भरतो वेगवेगळे, त्याने अजूनच छान वाटतं. आणि असंही आपण प्रत्येक आपले जे सणवार असतात तेव्हासुद्धा आपले घराची किंवा आपल्या अंगणाची शोभा वाढवण्यासाठी आपण तिथे रांगोळी काढतोच. तर जशी होईल तशी मी माझी जशी सुचत जाईल तशी मी इथे रांगोळी काढली. आणि तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली मला हे नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी माझ्या व्लॉगमध्ये माझ्या रांगोळ्या दाखवण्याचा प्रयत्न करेल. मी जी रांगोळी काढेल तीच मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर मला कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर पूर्ण रांगोळी कंप्लीट झाल्याच्या नंतर अशी काहीशी दिसत होती. तर तुम्हाला ही माझी साधी सिंपल रांगोळी कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि रांगोळी वगैरे काढल्याच्या नंतर मी चेंज वगैरे केलं आणि वरती जाण्यासाठी निघाले, कारण वरती पण थोडंसं डेकोरेशन करायचं होतं. त्यासाठी मी माझी आणि अनिशाची सगळी तयारी पहिले करून घेतली आणि वरती गेले सगळ्यात पहिले. आणि नंतर मग बाकीचे पण आले होते मदतीला. तिथे पण थोडंसं डेकोरेशन करायचं राहिलं होतं. हॅपी बर्थडेचं ते टॅग लेबल असतं ते लावायचं होतं. परत तो 50चा आकडा लावायचा होता. तर त्यासाठी मी लवकर गेलेली आणि टेबल वगैरे थोडंसं डेकोरेट करायचा होता. तर त्यासाठी मग पहिले बलून्सपासून सुरुवात केली. पहिले सगळे बलून्स वगैरे फुगून घेतले. बाकीच्यांनी पण मदत केली. आणि त्यानंतर ते टॅग वगैरे पूर्ण लेबल असतं हॅपी बर्थडेचं तर ते लावलं. आणि नंतर टेबल डेकोरेट केला. आणि ज्या कॅन्डल्स असतात, दिवे असतात, ते 50 दिवे तिथे लावायचे होते, कारण 50वा वाढदिवस होता. म्हणून आमच्या शेजारच्या काकींनी ती थीम ठेवली होती की 50 दिव्यांनी आपण काकांना ओवाळायचं, त्यांचं औक्षण करायचं 50 दिव्यांनी. तर त्यासाठी आम्ही तिथे 50 दिवे लावले होते आणि 50 वेळा काकांचं औक्षण केलं सगळ्या बायकांनी मिळून. तर खूप छान वाटत होतं, त्यांना पण खूप आवडलं. आणि
मग केक कटिंग वगैरे केला. इथं अनिशाचं पूर्ण लक्ष त्या केककडेच होतं. नंतर मग सगळ्यांनी जेवण केलं. जेवण पण खूप छान होतं, व्हेज होतं, नॉनव्हेज होतं. मग सगळ्यांनी जेवण वगैरे केल्याच्यानंतर मस्त सगळ्यांनी मिळून एक ग्रुप डान्स केला आणि अनिशाने सुद्धा तिचं टॅलेंट दाखवायला इथं सुरुवात केली. गेली सगळ्यांनी खाल्ले बघा देवा मामा नको तो मामी पोळ्या करते एक पाणी माफी दुधा संगे मलाफी दूध लागलं कालू मला ललू आलं तांदूमा बाबरा का लिंबूचा जा लपलेस का म्हणजे मामाच्या वाला दिवंडे तांदूमा बाबरा का गणपती